नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घराचे नशीब उजळण्यासाठी झाडूबाबत पाळावयाचे 20 सुवर्ण नियम. पहिला, आपल्या घरात असलेली केरसुणी किंवा झाडू म्हणजे साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे झाडूला कधीही पाय लावू नये किंवा लाथ मारू नये. यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. नंबर 2, स्वप्नात झाडू दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात झाडू दिसला तर त्याचा अर्थ लवकरच घरात धनलाभ होणार आहे किंवा अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. नंबर 3, झाडू कधीही उघड्यावर, गॅलरीत किंवा अंगणात, उन्हात किंवा पावसात ठेवू नये. झाडू नेहमी छताखाली आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावं, जेणेकरून त्याचा अपमान होणार नाही. नंबर 4, जर घरात लहान बाळ अचानक झाडू मारण्याचा प्रयत्न करत असेल तर शास्त्रानुसार तुमच्या घरी एखाद्या अनोळखी पाहुणा किंवा शुभ बातमी येणार असल्याचे ते लक्षण मानले जाते. नंबर 5, नवीन घरात वास्तुशांतीनंतर प्रवेश करताना जुन्याच घरात सोडून द्यावं आणि नवीन घरात नेहमी नवीन झाडू घेऊनच प्रवेश करावं. यामुळे जुनी नकारात्मकता जुन्याच घरात राहते. नंबर 6, झाडू कधीही तिजोरीच्या, पूजा घराच्या किंवा झोपण्याच्या गादीच्या खाली ठेवू नये. यामुळे मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. नंबर 7, दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी आणलेली झाडू घरात वर्षभर समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवतो. नंबर 8, घरात झाडू मारताना नेहमी आतल्या खोलीपासून सुरू करून मुख्य दरवाजाच्या दिशेने कचरा जमा करावा. उलट दिशेने केर काढल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते. नंबर 9, जर घरातील झाडू तुटून किंवा विखरलेला त्याचे काडे वेगवेगळे होत असतील तर तो दोऱ्याने व्यवस्थित बांधून घ्यावा. विखुरलेले झाडू घरात वादविवाद किंवा कौटुंबिक कलह वाढवतो. नंबर 10, कोणालाही, अगदी जवळच्या नातेवाईकांनाही स्वतःच्या घरातील वापरता झाडू भेट किंवा वापरायला देऊ नये. यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्या घरी जाते अशी मान्यता आहे. नंबर 11, गुरुवारी किंवा शुक्रवारी चुकूनही घरातून झाडू बाहेर फेकू नये किंवा नवीन बदलू नये. झाडू बदलवायचा असल्यास शनिवारी दिवस हाच सर्वात उत्तम मानली जाते. नंबर 12, झाडू कधीही उभा करून ठेवू नये. झाडू नेहमी जमिनीवर आडवा आणि कोणाच्याही, विशेष बाहेरच्या व्यक्तीच्या सहज नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. नंबर 13, संध्याकाळी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तानंतर घरात कधीही केर काढू नये. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी बाहेर निघून जाते. नंबर 14, तुटलेला, अर्धा जाळलेला किंवा खूप जुना झालेला झाडू घरात वापरणे त्वरित टाळावे. असा झाडू वापरल्याने घरात गरिबी आणि आजारपण वाढवते. नंबर 15, नवीन झाडू खरेदी करायचा असल्यास नेहमी शनिवारी, अमावस्या किंवा कृष्ण पक्षात खरेदी करावा. चुकूनही गुरुवारी किंवा शुक्रवारी नवीन झाडू खरेदी करू नये. नंबर 16, घरातून कोणी महत्त्वाच्या कामासाठी किंवा प्रवासासाठी बाहेर पडल्या लगेच मागे झाडू मारू नये. त्यामुळे त्या कामात अडथळे येतात. नंबर 17, झाडू कधीही स्वयंपाकघरात, किचनमध्ये किंवा धान्याच्या कोठारात ठेवू नये.
यामुळे अन्नपूर्णा माता दुष्ट होते आणि आरोग्याची समस्या निर्माण होतात. नंबर 18. जुना झालेला झाडू टाकून द्यायचा असल्यास तो फक्त शनिवारी किंवा अमावस्यालाच घराबाहेर टाकावा. कोणत्याही पवित्र दिवशी किंवा गुरुवारी, शुक्रवारी झाडू फेकू नये. नंबर 19. झाडूला कधीही ओले ठेवू नये. झाडू ओला राहिल्यास त्यावर नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, त्यामुळे तो नेहमी कोरड्या जागी ठेवावा. नंबर 20. तुम्ही ज्या ठिकाणी पैसे किंवा दागिने ठेवता तिजोरीजवळ तिथे झाडू कधीही ठेवू नये. झाडू आणि तिजोरी यामध्ये अंतर असणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, घरातील समृद्धीसाठी झाडू संदर्भातील या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वास्तू आणि भक्ती टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी नमः.